नमस्ते मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच आरबीआयने CRR कट केला। आता रिव्हर्स रेपो रेट वगैरे हे आम्हाला काही कळत नाही साहेब, तुम्ही काय शिकवताय असं तुम्ही म्हणू शकता, पण त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचा अनालिसिस काय ते तुम्ही जाणून घेणं तेवढंच आवश्यक आहे। अनालिसिस काय तर ज्यावेळी हे कट केले त्यामध्ये त्यांनी तारीख टाकली आहे की 14 तारीख आणि 28 तारीख दोन्ही ठिकाणी 50 बेसिस पॉइंट पैकी 25 बेसिस पॉइंटनी ते कमी करणार। याचा परिणाम काय तर जास्त पैसा बँकांकडे येणार। बँकांकडे जास्त पैसा आला तर काय होणार तर बँकांकडे जास्त आलेल्या पैशामुळे बँका ते कर्ज रूपाने देणार आणि त्यामुळे व्याजाचे कर्जाचे दर कमी होणार। म्हणजे जे आज हाऊसिंग लोन 9% दिलं जातंय ते 8.5% दिलं जाईल। त्याचा दुसरा परिणाम काय होणार तर बँका जे तुम्हाला FD ला पैसे देत आहेत त्याला 6% 6.5% व्याज देत असतील तर ते 6.5% ऐवजी ते 6% वर येणार। त्यामुळे ह्यातनं एकच बोध लक्षात घ्या की इथनं पुढे बँकांचे व्याजदर कमी होणार आहेत आणि बँकांचे व्याजदर कमी होणार आहेत, कर्जाचे व्याजदर पण कमी होणार आहेत। तर जर तुम्हाला FDच करायची असेल तर आत्ताच ह्या 8 दिवसामध्ये FD करा, पण ती पुढच्या तारखेची 10 वर्षाची करा, कारण पुढचे व्याजदर आत्ताचे जे तुम्ही फिक्स होईल बँक तुम्हाला करून देईल तोच तिथं पुढे राहणार, हे लक्षात घ्या। आणि जर तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करून पुढे जायचं असेल तर मात्र ह्याचा परिणाम काय होणार आहे तर लोक पैसे टाकणार आहेत FD मध्ये व्याजदर कमी झाल्यामुळं जिथं व्याजदर जास्त मिळेल तिथं टाकणार आहेत। मग काय होईल तर ते डेप्थ फंडामध्ये टाकतील, गव्हर्नमेंट प्लस कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये, आणि तिथं व्याजदर मात्र वाढलेला मिळणार तुम्हाला। तीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये टाकतील, त्यामुळे हितनं पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला शेअर मार्केट सतत वाढताना दिसायला चालू होईल। म्हणूनच त्याचा परिणाम म्हणून जे 78,000 सेन्सेक्स होता तो आज 81,000ला का पोहोचलाय तर ज्यावेळी गव्हर्नमेंटनी आरबीआयनी हे डिक्लेअर केलं की आम्ही 50 बेसिस पॉइंट नि वाढवतोय त्यावेळीच ही मुवमेंट बदलली आहे। हे लक्षात आलं का? त्यामुळं विचार करा, इक्विटीमध्ये पैसे टाकायची हीच योग्य वेळ आहे असं पण आहे। आणि जर तुम्हाला FDच आवडतीये तर झटपट निर्णय घ्या आणि लॉंग टर्म साठी निर्णय घ्यावे लागतील। फक्त एकच दुखणं त्यातलं ते म्हणजे इन्फ्लेशनला तुम्ही बीट नाही करू शकणार FD केल्यावर। थँक्यू।